सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. बंधू भगिनींनो, आज आहे 14 जानेवारी आणि 14 जानेवारी हा संत चोखामेळा यांचा जन्मदिवस असतो. तशी इतिहासामध्ये म्हणजे पुस्तकांमध्ये निश्चित अशी इसवी सन तारीख वर्ष जे आहे ते नाही आहे. त्यामुळे 14 जानेवारी याचाच फक्त आपण उल्लेख करतोय आणि त्यानिमित्तच आजचा हा आपला व्हिडिओ आहे. तर बंधू भगिनींनो, आपल्या असं लक्षात येतं की संत चोखामेळा यांचं जीवनचरित्र, त्यांचे अभंग, त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान, त्यांचा म्हणजे त्यांची कारकीर्द ही थोडीशी दुर्लक्षितच राहिलेली आहे या असं आपल्याला खेदाने म्हणावं लागतं. का? कारण त्याचं एक विशेष कारण माझ्या जे लक्षात आलं ते असं आहे की त्या काळी महार कुटुंबामध्ये संत चोखामेळा यांचा जन्म झाला आणि त्या काळी अस्पृश्य असलेले महार असलेल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारला. मग त्यामुळे आपला जो वारकरी संप्रदाय आहे, आपले जे लोक आहेत, त्यांनीही संत चोखामेळा यांना दुर्लक्षितच ठेवलं. कारण ते अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आले होते आणि जे त्यांच्याच जातीतले होते म्हणजे जे महार जातीतले लोक होते ते बौद्ध धर्माकडे गेले. त्यामुळे संत चोखामेळा हे कायम दुर्लक्षित राहिले. म्हणजे त्यांच्या जातीनेही त्यांना आपलं मानलं नाही आणि आपल्याही लोकांनी त्यांना योग्य तो न्याय दिलेला नाही. आणि त्याच अनुषंगाने आजचा हा आपला व्हिडिओ आहे. त्यांचा जीवनपट अगदी थोडक्यात आपण या ठिकाणी उलगडणार आहोत. तर संत चोखामेळा यांचा जन्म म्हणजे 13व्या शतकामध्ये झालेला, आपल्याला काही पुस्तकांमध्ये त्यामध्ये मतभेद आहेत, तर झालेला आहे आणि त्या ठिकाणी अस्पृश्य कुटुंबामध्ये ते जन्माला आले. पण त्यांच्या वडिलांची अशी श्रद्धा होती की हे जे लेकरू आहे ते मला विठ्ठलाच्या कृपेने झालेला आहे. आणि हा जो प्रभाव होता त्या घरावर अगदी सुरुवातीपासून होता की विठ्ठल भक्ती ते कुटुंब करायचं. आणि मग संत चोखामेळा यांचा जन्मच त्यामध्ये झालेला असल्यामुळे जसं जसं वय वाढत गेलं तसा तसा हा विठ्ठल भक्तीचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर वाढत गेला. पण झालं असं की त्यांना जो खेद होता म्हणजे प्रचंड अशी वेदना आपल्याला त्यांच्या प्रत्येक अभंगातून, प्रत्येक रचनेतून जाणवते सुद्धा ती, की त्यांचं म्हणणं असं होतं, मी स्वतः संत म्हणजे विठ्ठलाची भक्ती करतो, इतर संतही विठ्ठलाची भक्ती करतात, पण त्या सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता येतं पण मला मात्र पांडुरंगाचं दर्शन सुद्धा घेता येत नाही. मी अस्पृश्य असल्यामुळे मला पायरीपर्यंत सुद्धा जाता येत नाही. याचा खेद कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होता आणि ती जी उणीव आहे किंवा ती जी वेदना आहे ती त्यांच्या प्रत्येक अभंगातून आपल्याला बघायला मिळते. जोहार मायबाप जोहार, ते म्हणतात, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, बहु केली आस, तुमच्या दासाचा मी दास, चोखा म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. म्हणजे चोखोबाराय म्हणतात की जुन्या काळामध्ये काय व्हायचं की जोहार घातला जायचा पाटलाच्या दारी. आपण पाहतो संत चोखामेळा यांच्याकडं गावामध्ये मेलेली ढोरं ओढून न्यायचं काम होतं आणि हलक्या दर्जाची कामं ते करायचे. त्यामुळे बऱ्याच एका लेखकाचं मी पुस्तक वाचलं, त्यामध्ये त्यांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे की मेळा हे नाव कुठून आलं की ते गावातला मैला साफ करायचे म्हणून ते मैलावरून मेळा आणि मग चोखामेळा असं ते झालं. मेळा हे नाव त्या पद्धतीने त्यांच्या मागे जोडल्या गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर मग असे कामं करणारा मी आणि मला तुम्ही जोहार म्हणजे तो हलक्या कामं करणाऱ्या लोकांनी काय करायचं की जोहार घालायचे ते पाटलाच्या दारात जाऊन की आम्हाला काहीतरी द्या. ती पाटी घेऊन म्हणजे टोपली घेऊन आणि टोपलीमध्ये त्या ठिकाणी धान्य म्हणा, काही अन्न, शिजवलेलं अन्न म्हणा, चपाती भाकरी ते असेल ती टाकली जायची. पण या ठिकाणी जो जोहार घातला जात आहे तो कोणाच्या दारी आहे तर तो विठू पाटलाच्या दारी आहे. प्रत्यक्ष पांडुरंगाला ते बोलतायत की मी तुमच्या दारी जोहार घालायला आलेला आहे. तर जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, आणि पाटी कशासाठी आणलेली आहे, बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. की देवा पांडुरंगा माझ्या पाठीमध्ये काहीतरी उष्ट टाका हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी जोहार घालतायत. ते जोहार म्हणजे अभिवादनाचा एक प्रकार आहे. जसे की मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या दारी जाऊन हे लोक जोहार घालायचे, अभिवादन करायचे आणि त्यांना बक्षीस म्हणून किंवा काहीतरी म्हणजे त्यांच्या टोपलीमध्ये टाकलं जायचं. तर याला जोहार घालणं म्हणलं, म्हणजे जोहार हा शब्द होता. तर अशा पद्धतीने त्यांनी तो जोहार घातला आणि त्या पाटलाला म्हणजे विठू पाटलाला या ठिकाणी विनवणी करतायत की बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. मी
कशाची आस आहे मला? की तुमचं उष्ट मिळावं याची मला आस आहे. आणि भूक कशाची आहे? तर पांडुरंगाच्या दर्शनाची आहे. मला अजूनही दर्शन झालेलं नाही पांडुरंगाचं. आणि मग आपण पाहतो की हे जे संत चोखामेळा एवढ्या म्हणजे अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलेले, अगदी गावकुसाबाहेर जीवन जगणाऱ्या जातीमधले हे लोक, मग यांना संप्रदायामध्ये मात्र त्यांना कसं काय स्थान मिळालं? त्यांनी कशी स्वतःची जागा निर्माण केली? कसं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं? हा एक प्रश्नच आहे. तर झालं असं की आपण पाहतो पंढरपूरला गेल्यानंतर कोस दर कोस, कारण संत चोखामेळा यांचं जन्मगावच आमच्या म्हणजे शेजारीच आहे, आपल्या घरापासून तर 15 किलोमीटरवर आहे फक्त, मेहुणा राजा. इथून ते पायी जायचे प्रत्येक वेळी आणि पायी प्रवास मजल दर मजल करत 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 तिथं जायचे. आणि तिथं गेल्यानंतर मात्र फक्त कळसाचं दर्शन घ्यायचं आणि वापस यायचं, कारण मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती, पारीला सुद्धा शिवण्याची परवानगी नव्हती. मग असं असताना त्यांनी एक वेळ काय झालं की ते आणि संत सोयराबाई म्हणजे त्यांच्या पत्नी पंढरपूरला गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की नामदेवराय कीर्तन करत आहेत आणि चंद्रभागेच्या तीरी कीर्तन चालू आहे. आणि त्या कीर्तनामध्ये ते सगळं कीर्तन बाकीचे लोक ऐकत आहेत. आणि ते कीर्तन संपल्यानंतर सगळेजण एक एक उठतात, नामदेवरायांच्या पाया पडतात, एक एक जण उठतात, नामदेवरायांच्या पाया पडतात. पण हे दोघं मात्र लांब उभे राहून फक्त बघत होते की हे काय चालू आहे. मग नामदेवरायांच्या सुद्धा लक्षात आलं की ही जोडी बराच वेळची दुरून पाहते मला आणि जवळ सुद्धा येत नाहीत. मग नामदेवरायांनी त्यांना जवळ बोलवलं आणि विचारलं की का तुम्ही लांबून बघताय, का तुम्ही आले नाही? त्यावेळी संत चोखोबाराय म्हणतात की मी महार जातीतला आहे, मी अस्पृश्य आहे, मला अधिकार नाही, मी तुमच्या पायावर डोकं टेकू शकत नाही. मग त्यावेळीच नामदेवराय म्हणतात की अरे नाही, आपण सगळे अवघी एकाची चवीनं तिथे कैसे भिन्ना भिन्न, आपण सगळे एकाच ईश्वराने निर्माण केलेले लोक आहोत, तर ये जवळ ये. आणि मग संत चोखामेळा यांनी त्यांच्या डोक्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, तसं संत नामदेवरायांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. आणि मग त्यावेळी संत चोखोबाराय म्हणतात मी धन्य झालो आज, कारण मंदिरातला पांडुरंग तर मी बघितलेलाच नाही, पण तुमच्यामध्ये आज मला अक्षरशः पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. आणि इथून मग त्यांनी स्वतःचा गुरु मानलं नामदेवरायाला. आणि गुरु शिष्य ही परंपरा म्हणजे त्यांनी कायम ठेवली. ती चोखोबाराय म्हणजे वारल्यानंतर सुद्धा, त्यांचं मरण झाल्यानंतर सुद्धा ती कायम राहिली, मृत्यूनंतर सुद्धा. तर हे अशा पद्धतीने मग त्यांचं जे स्थान आहे वारकरी संप्रदायातलं ते अटळ झालं. आणि तिथून ते लिखाण करू लागले, वेगवेगळे अभंग लिहू लागले, पंढरपूरला येऊ लागले प्रत्येक वेळी. आणि नाही जरी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झालं तरी या संतांच्या मेळ्याचं मात्र त्यांना दर्शन होत होतं, सगळ्या संतांचं दर्शन होत होतं. यामध्ये ते स्वतःला खूप भाग्यवान समजायचे. अशा पद्धतीने हे सगळं चालू झालं आणि त्यांनी स्वतःचं वारकरी संप्रदायामध्ये स्थान निर्माण केलं. पण असं असताना सुद्धा आपण जर त्यांचं साहित्य बघितलं तर प्रत्येक साहित्यामधून, त्यांच्या प्रत्येक रचनेतून ही जी वेदना आहे की त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन सुद्धा मिळालं नाही, ही वेदना प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवते. एका अभंगामध्ये ते म्हणतात की उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला शिवरली या रंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललाशी वरली या रंगा. की मी डोंगा असेल म्हणजे मी अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलेला आहे, पण माझा भाव मात्र डोंगा नाही आहे. माझा भाव इतर लोकांइतका शुद्ध आहे. जसं इतर लोक देवाची भक्ती करतात तसाच मी सुद्धा भक्ती करतो. मग का बरं मला मंदिरामध्ये प्रवेश नाही? चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, माझा भाव तर शुद्ध आहे ना, मी अस्पृश्य आहे, मी महार जातीतला आहे, पण माझा भाव मात्र शुद्ध आहे, मग तरी सुद्धा मला मंदिरात प्रवेश मिळत नाही, काय भुलला शिवरली या रंगा. मग अशा पद्धतीने ह्या जी वेदना आहे ती आपल्याला प्रत्येक अभंगामधून, त्यांच्या प्रत्येक रचनेतून जाणून येते, समजून घेता येते. मग एक वेळ जेव्हा त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी कर्ममेळा ठेवलं. आणि मग त्यांच्या मनात आलं की ते बोलले सोयरा आपण ना कर्माला घेऊन एक वेळ आपण पंढरपूरला जाऊयात. आणि तसं त्यांनी ठरवलं. मग ते दर मजल करत 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 पंढरपूरला पोहोचले.
आणि गेल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मंदिरातले जे बडवे आहेत ते चंद्रभागेवर स्नान करत होते. सकाळ सकाळची 4:30-5ची वेळ असेल ती सूर्योदयापूर्वीची. मग आता त्यांना असं वाटलं की आपण एक वेळ काय केलं पाहिजे, आता आपण जाऊयाच आणि दर्शन घेऊनच येऊया, कारण हे सगळे बडवे आता कुठं बसलेले आहेत, इकडे चंद्रभागेवर आहेत. मग ते पळत गेले आणि आज मात्र मी पांडुरंगाचं दर्शन करूनच येणार आहे या आवेशाने गेले, पळत पळत गेले आणि पांडुरंगाला दर्शन तर झालंच नाही, पण तिथे एकच कल्लोळ उठला की अरे चोखा आला, चोख्या आला, चोख्याने मंदिर बाटवलं, चोख्याने मंदिर बाटवलं. तेवढ्यात सगळे बडवेही पळत आले आणि त्यांनी चोखोबारायांना मारलं, खूप मारलं त्यांना. आणि मग मात्र आता प्रचंड चीड त्यांच्या म्हणजे मनामध्ये होती की तू असा कसा देव आहेस, लोक मला मारतायत आणि तू मला वाचवायला सुद्धा येऊ शकत नाहीत, तर तू असा कसा देव आहेस का तू मग. आणि त्यावेळी त्यांनी मात्र अतिशय परखड असा प्रश्न केलेला आहे देवाला की ते म्हणतात, धाव पाव विठू चालू नको मंद, धाव धाव विठू चालू नको मंद, बडवे मज मारिती काय अपराध. तू आता धावत ये, कारण हे बडवे मला मारताय, तर तू मंद चालू नकोस, धावत ये आणि मला वाचव, मला सोडव. आता आपल्याकडे एक आख्यायिका सांगितली जाते की मग पांडुरंगाने एका वृद्ध वयस्कर व्यक्तीचं रूप घेतलं आणि देव त्यांना वाचवायला आला वगैरे असं आख्यायिका सांगितली जाते. पण त्यांना खूप मारलं लोकांनी, तेव्हा त्यांनी कशी बशी स्वतःची सुटका करून घेतली आणि ते मंदिराच्या बाहेर पडले. आता मात्र त्यांच्या मनामध्ये प्रचंड अशी चीड होती आणि पांडुरंगाविषयी राग होता. ते म्हणतात की दौंडी पिटवीन तिन्ही लोके. आता मी काय करणार आहे, तिन्ही लोकांमध्ये दौंडी पिटवणार आहे. दौंडी म्हणजे सगळीकडे मी जाऊन सांगणार आहे की दौंडी पिटविणार आहे. दौंडी पिटवीन तिन्ही लोकी, झेंगट घेऊन हाती, म्हणजे झेंगट म्हणजे झेंडा. मी आता एक हातात झेंडा घेणार आहे, सगळीकडे दौंडी पिटविणार आहे. झेंगट घेऊन हाती दौंडी पिटवीन तिन्ही लोकी, पतित पावन नोहे तू मोठा घातकी. पांडुरंगाला म्हणतात की अरे तू तर घातकी आहेस, तू मला वाचवायला सुद्धा आला नाहीस, मग तू कसला देव आहेस. आता मी सगळ्या जगात दौंडी पिटवून सांगणार आहेस की तू देव नाही आहेस. आणि अतिशय हक्काचं हे भांडण आहे पहा की मी आयुष्यभर जर तुझी भक्ती केली आहे, आयुष्यभर तुझं नामस्मरण केलेलं आहे, त्याच्या बदल्यात जर मला काय मिळालं असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने मला मारहाण झालेली आहे. मग तू कसला देव आहेस, पतित पावन नोहे तू मोठा घातकी, असं या ठिकाणी संत चोखोबाराय म्हणतात. मग काही कालांतराने आपण जसं पाहिलं की संत चोखामेळा यांचं गाव आमच्या गावाला लागूनच आहे, पण ते अंतर खूप मोठं होतं म्हणून आणि प्रत्येक वेळी पंढरपूरला किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाणं आणि पंढरपूरला जाणं हे अतिशय अवघड होतं. अशा म्हणून त्यांनी काय केलं की मंगळवेढ्याला स्थायिक होण्याचं ठरवलं आणि कालांतराने ते मेव्हणा राजा हे गाव सोडून मंगळवेढ्याला स्थायिक झाले. तिथे स्थायिक झाल्यानंतर बराच काळ मग ते या संत मंडळीच्या संगतीत राहिले. पण एका वाड्याचं बांधकाम चालू असताना मात्र त्या ठिकाणी त्याची भिंत कोसळली आणि संत चोखोबाराय यांचा त्यामध्ये गाडून मृत्यू झाला, म्हणजे त्या भिंतीखाली ते गाडले गेले. मग आता मात्र नामदेवरायांना खूप त्या गोष्टीचं वाईट वाटलं की अरे संत चोखामेळा ज्यांनी आयुष्यभर हे सगळं केलं पण त्यांना कधी पांडुरंगाचं दर्शन सुद्धा घेता आलं नाही. मग मात्र नामदेवरायांनी काय केलं की तिथल्या ज्या अस्थी होत्या त्या गोळा करून आणल्या, जमा करून आणल्या, त्या ते जो ढिगारा होता त्याच्या खालून, आणि पण पांडुरंगाच्या मंदिराच्या अगदी समोर संत चोखोबारायांची समाधी बांधली आणि तिथे असा प्रघात घालून दिला की सुरुवातीला तुम्ही जेव्हा दर्शनाला येणार आहात पांडुरंगाच्या, तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, संत चोखोबारायांच्या समाधीचं दर्शन घ्यायचंय आणि नंतर नामदेव पायरीचं घ्यायचंय आणि नंतर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. आणि ज्या संत चोखोबारायांना अक्षरशः कधी मंदिरात सुद्धा प्रवेश मिळाला नाही, त्यांची समाधी मात्र आजही आपण पाहतो की मंदिराच्या अगदी समोर आहे आणि ती नामदेवरायांनी बांधलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडक्यात अगदी माहिती सांगता येईल. तर बंधू भगिनींनो, आवडल्यास निश्चित लाईक करा, शेअर करा. उद्या संत चोखामेळा संत चोखामेळा यांची जयंती आहे, त्यानिमित्त हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा. तर या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.